15 मे ते 9 जून 22 दिवस आणि जिवंतपणी नरक यातना। त्यांचे डोळे काढले गेले, कानात गरम सळी खुपसली गेली, हाडं मोडली गेली, अंतर्गत अवयव काढले गेले, गुप्तांग कापले गेले आणि त्यांचं संपूर्ण शरीराला सिगारेटनं भाजलं गेलं। शेवटी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। जिवंत माणसावर जितके अमानवी अत्याचार करता येतील ते सगळे या भारतीय जवानावर केले गेले। पण हा कुणी सामान्य जवान नव्हता, हा होता लेफ्टनंट सौरभ कालिया। वय अवघं 22 वर्ष, स्वप्न मोठं, देशावर प्रेम प्रचंड आणि मनगटात अफाट ताकद। पण दुर्दैवानं 1999 साली कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्यानं त्याला पकडलं आणि मग जे घडलं त्यानं अख्ख्या भारताचं काळीज हादरवून गेलं। सौरभला केवळ मारलं नाही गेलं तर त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आले होते। सौरभ कालियाचा मृत्यू ही केवळ एका जवानाची शोकांतिका नव्हती, तर ती कारगिल युद्धाची ठिणगी होती आणि याच कारगिल युद्धाच्या ठिणगीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। 29 जून 1976 रोजी पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये वैज्ञानिक असलेल्या नरेंद्र कालिया आणि विजया कालिया यांच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं होतं आणि ह्या पुत्ररत्नाचं नाव ठेवण्यात आलं सौरभ। मूळच्या पालमपूरच्या असलेल्या सौरभला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती, पण सौरभला माहित होतं की त्याच्या आई वडिलांना मेडिकलची ती दिमागदार फी परवडणारी नाही म्हणून त्यांनी हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला। ग्रॅज्युएट झाल्यावर त्यांनी CDSची परीक्षा पास केली। डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि फेब्रुवारी 1999 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग कारगिलमध्ये 4 जाट रेजिमेंट मध्ये झाली। सैन्यात येऊन अवघी 4च महिने झाले होते आणि अशातच 3 मे 1999 रोजी ताशी नामग्याल नावाच्या एका मेंढपाळाने कारगिलच्या उंच डोंगरावर काही शस्त्रधारी पाकिस्तानी सैनिक पाहिले आणि त्यांनी ही माहिती भारतीय सैन्याला दिली। म्हणून 14 मे रोजी कॅप्टन सौरभ कालिया त्याच्या 5 जवानांसह पेट्रोलिंगसाठी रवाना झाले। जेव्हा त्यांची टीम बजरंग टॉपवर पोहोचली तेव्हा त्यांनी तिथं पाकिस्तानी सैनिकांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रांसह तैनात झालेलं बघितलं। कॅप्टन कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे ना पुरेसं शस्त्रसामान होतं ना भरपूर गोळा बारूद। ते फक्त 6 जण होते। दुसरीकडे पाकिस्तानी सैनिकांची संख्या खूपच जास्त होती आणि त्यांच्याकडे प्रचंड गोळा बारूदही होतं। पाक सैनिकांना हे भारतीय जवान परत जाऊ देणं मंजूर नव्हतं। त्यांनी कॅप्टन कालिया आणि त्यांच्या टीमला चहूबाजूंनी घेरलं। कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रतिकार केला, पण जेव्हा त्यांच्या हातातलं एम्युनिशन पूर्णपणे संपलं तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना बंदी बनवलं। त्यानंतर जे घडलं ते लिहिणं सुद्धा खूप अवघड आहे। पाकिस्तानी सैन्याने कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांचे 5 साथीदार अर्जुन राम, भिकाराम, भंवरलाल बगरिया, मुलाराम आणि नरेश सिंग यांची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यांचे मृतदेह भारताकडे परत केले। कॅप्टन कालियांचे लहान भाऊ वैभव कालिया सांगतात की त्या काळात संपर्क साधणं फारच कठीण होतं। सौरभने सैन्यात रुजू होऊन अवघे 3 महिनेच झाले होते। आम्ही तर त्याला सैनिकी गणवेशातही बघितलं नव्हतं। त्या काळात फोन नव्हतेच, फक्त पत्रांचा आधार होता आणि ती पत्रही महिन्याभरानं पोहोचायची। एके दिवशी एका वर्तमानपत्रातून सौरभ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली, पण काही समजत नव्हतं म्हणून आम्ही स्थानिक आर्मी कंटोनमेंटमध्ये चौकशी केली। जेव्हा कॅप्टन कालियाचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा सर्वात आधी त्यांचा भाऊ वैभव यांनी तो बघितला। ते सांगतात त्यावेळी आम्ही त्यांची ओळखही पटवू शकलो नाही। त्यांच्या चेहऱ्यावर काहीच उरलेलं नव्हतं। डोळे आणि कान गायब होते, फक्त भुवयांचा एक लहानसा भाग शिल्लक होता। ती भुवय माझ्या भुवयांसारखी होती, त्याचमुळे आम्ही त्यांचा मृतदेह ओळखू शकलो। सौरभने अखेरचा फोन एप्रिल महिन्यात आपल्या भावाच्या वाढदिवशी केला होता आणि 24 मे रोजी जेव्हा सौरभचं अंतिम पत्र घरी आलं तेव्हा तो पाकिस्तानच्या ताब्यात होता। त्याने आपल्या आईला काही ब्लँक चेक साइन करून दिले होते, हे सांगून की माझ्या पगारातून जेवढे हवे तेवढे पैसे काढा। पण सौरभचा पहिला पगार त्यांच्या शहादतीनंतरच झाला। सौरभ कालियाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला। सौरभच्या शहादतीमुळे त्यांच्या कुटुंबाला अत्यंत मानसिक आणि भावनिक धक्का बसला। सौरभच्या वडिलांनी नरेंद्र कालिया यांनी आपल्या मुलाच्या शहादतीला न्याय मिळवून देण्यासाठी 21 वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला। त्यांचे कुटुंब पाकिस्तानच्या अत्याचारांचा प्रतिकार करत त्यांच्या मुलाच्या न्यायासाठी आवाज उठवत राहिले। सौरभच्या शहादतीनंतर त्यांच्या कुटुंबाने भारत सरकार आणि ह्युमन राईट्स कमिशनसह अनेक चक्र फिरवले। त्यांचं मुख्य लक्ष पाकिस्तानकडून सौरभ आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत केलेल्या अत्याचारांवर कारवाई करण्यावर होतं। कुटुंबाने पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आणि या प्रकरणाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पर्यंत नेण्याची इच्छा व्यक्त केली। पाकिस्तानच्या घृणास्पद कृत्यांचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने कारगिल
युद्धाच्या पुढील टप्प्यात पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रांवर प्रचंड हल्ला केला। भारतीय लष्कराने विशेषतः 14 कोरच्या सैनिकांनी कारगिलच्या उंच डोंगरावर तीव्र लढाई केली आणि अनेक पाकिस्तानी बटालियनला परत धाडलं। भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या दलांनी ऑपरेशन विजय नावाच्या मोहिमेची अंमलबजावणी केली, ज्यात भारतीय सैन्याने अत्यंत कठोर लढाईत एक शिखर परत घेतले। सौरभ कालियाच्या शहादतीनंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या महत्त्वपूर्ण रणनीतिक ठिकाणांवर प्रचंड हल्ले करून त्यांचे ताबे सोडवले। यामुळे पाकिस्तानच्या सैन्याचा प्रतिकार तोडण्यात भारतीय सैनिकांना यश प्राप्त झालं। सौरभ कालियाच्या कुटुंबाने आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे ही जणू एक शपथ घेतली होती की ते सौरभच्या बलिदानाचा बदला घेत राहतील। त्यांच्या शहादतीला न्याय मिळवण्यासाठी भारतीय सैन्य आणि सरकारने अनेक चक्र फिरवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर पाकिस्तानी अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला। शेवटी सौरभ कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शहादतीला बदला घेणारा लढा भारतीय सैन्याने लढला, ज्यामुळे कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला कडवट शरणागतीला सामोरं जावं लागलं। मंडळी, सौरभ यांची गोष्ट ऐकली की आजही मन हेलावून जातं। बाकी तुम्हाला अजून अशा कोणत्या शूर जवानांची स्टोरी ऐकायला आवडेल? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।